रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आता 2 दिवस भारत दौऱ्यावर आले होते। पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये आतापर्यंत 19 वेळा भेट झाली आणि ही प्रत्येक भेट भारतासाठी प्रगतीचं पाऊल ठरली आहे। आत्ताच्या सुद्धा या भेटीमुळे पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यातली एक वेगळी केमिस्ट्री संपूर्ण जगाला पाहायला मिळाली। मोदी शिष्टाचार बाजूला ठेवतात, स्वतः विमानतळावर जाऊन पुतीन यांचं स्वागत करतात, रात्रीच्या भोजनासाठी पंतप्रधान निवासावर बोलवतात। याची सध्या जगभर चर्चा सुरू आहे। दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये एक सहज संवाद पाहायला मिळतोय। आतापर्यंतच्या भेटीतील अनेक महत्त्वपूर्ण करार, त्यांच्यातली चर्चा यामुळे ही मैत्री अधिक दृढ, अधिक व्यापक आणि अधिक धोरणात्मक होतीये। आत्ताच्या दौऱ्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। ज्या गोष्टीची सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना रशियन भाषेतील भगवद्गीतेची एक प्रत भेट म्हणून दिली। साधारण 14 वर्षांपूर्वी म्हणजे 2011 साली रशियातच भगवद्गीतेविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती। इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांनी भगवद्गीतेचं जे भाषांतर केलंय किंवा त्यावर जे भाष्य केलंय त्याच्या विरोधात ही याचिका होती। त्या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी सुद्धा त्यावेळी करण्यात आली होती, कारण या पुस्तकात प्रभुपाद यांनी वापरलेले काही शब्द हे आक्षेपार्ह आणि धार्मिक कट्टरतावाद पोसणारे आहेत असा याचिकाकर्त्यांचा दावा होता। रशियामध्ये ज्या पुस्तकांवर बंदी आहे अशा पुस्तकांची एक सूची सरकारने तयार केली आहे। त्यात हिटलर, मुसोलिनी यांनी लिहिलेली किंवा त्यांच्याविषयींची काही पुस्तकं आहेत। या सूचीमध्ये प्रभुपाद यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा समावेश करावा अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती। दरम्यान रशियन न्यायालयात भगवद्गीतेविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर रशियातले भारतीय वंशाचे जे नागरिक आहेत त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। अनेक ठिकाणी मोर्चे सुद्धा काढण्यात आले। हा खटला जून 2011 मध्ये दाखल झाला आणि 19 डिसेंबर 2011 ला निकालासाठी ठेवला गेला। पण त्यानंतर मानवाधिकार लोकपालांच्या विनंतीवरून 28 डिसेंबर 2011 पर्यंत हा खटला पुढे ढकलला। भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे त्यावेळी 15 ते 17 डिसेंबर या काळात रशियाच्या दौऱ्यावर होते। रशियात हे प्रकरण गाजत असताना इकडे भारतात सुद्धा तत्कालीन डॉक्टर मनमोहन सिंग सरकारवर प्रचंड टीका झाली। भाजपने त्यावेळी रशियाचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांना पत्र लिहून बंदीची याचिका रद्द व्हावी म्हणून तिथल्या सरकारने मध्यस्थी करावी अशी मागणी केली होती। ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी तर्फे हे पत्र तिथे पाठवण्यात आलं होतं। रशियन न्यायालयाने बंदी घालण्यास नकार दिल्यानंतर वरच्या न्यायालयात अपील करण्यात आलं आणि तिथे मे 2012 मध्ये निकाल लागला आणि बंदी न घालण्याचा खालच्या न्यायालयाचा निर्णय हा कायम राहिला। त्यावेळी दिमित्री मेदवेदेव हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते आणि व्लादिमीर पुतीन हे पंतप्रधान होते। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर पुतीन यांना भगवद्गीता भेट देणं हे महत्त्वाचं ठरलं। या दौऱ्यातला राष्ट्रपती भवनातला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। राष्ट्रपती भवनात आल्यानंतर पुतीन यांनी राष्ट्रपतींच्या गार्डशी सगळ्यात पहिले हस्तांदोलन केलं। आता बघायला गेलं तर ही कृती खूप छोटी होती, पण यातून पुतीन यांचं मिलिटरी गणवेशाविषयी असलेलं प्रेम आणि आदरभाव दिसून येतो। या दौऱ्यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्लादिमीर पुतीन यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय भारताला तेल पुरवठा सुरू ठेवू। या वाक्याचा अर्थ एवढाच आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपातील इतर नेत्यांना काय वाटतं याची या दोन्ही नेत्यांना अजिबात चिंता नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की गेल्या 8 दशकांमध्ये जगाने अनेक चढ उतार पाहिले, पण या सगळ्यात भारत रशिया मैत्री ही ध्रुव ताऱ्यासारखी अढळ आणि स्थिर राहिली। तर पुतीन असं म्हणाले की भारत खरंच नशीबवान आहे, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला। ते खरंच देशासाठी जगतात आणि देशासाठी श्वास घेतात असं म्हणत पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं। मोदी आणि पुतीन यांची वाढती जवळीक ही अमेरिकेसह युरोपातील ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी सारख्या देशांना अजिबात सहन होणारी नाहीये।
भारत आणि रशियाच्या संबंधामध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न सुद्धा यांनी केला। पुतीन ज्या दिवशी भारतात दाखल झाले त्याच दिवशी जर्मनीच्या भारतातील राजदूतांनी भारतीय वर्तमानपत्रात एक लेख लिहिला आणि पुतीन यांच्यावर टीका केली। आता याच जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने 2023 मध्ये राहुल गांधी खासदार अपात्रता प्रकरणी चिंता व्यक्त केली होती। भारताला लोकशाही आणि न्यायालयीन स्वातंत्र्याचे सल्ले दिले होते। जर्मनीला राहुल गांधींच्या खासदारकीविषयी केवढी ती चिंता, खरं म्हणजे तो भारतातला अंतर्गत मामला आहे, पण पुतीन यांची भारत भेट मात्र जर्मनीला खुपते। आता अमेरिकेने सुद्धा उघडपणे टीका केली नसली तरी या सगळ्यांचा बोलवता धनी अमेरिकाचे यात काही शंका नाही। यावेळी भारत आणि रशियामध्ये 7 महत्त्वाचे करार करण्यात आले। हे करार भारत रशिया व्यापार वाढवण्याच्या उद्देशाने महत्त्वाचे आहेत। यात सहकार्य आणि स्थलांतर करार, तात्पुरता कामगार उपक्रम करार, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण करार, अन्न सुरक्षा आणि मानक करार, ध्रुवीय जहाजासंदर्भात करार, सागरी सहकार्य करार आणि खतांसंदर्भात करार। भारतीय शेतीच्या दृष्टीने हा खतांसंदर्भातला करार अतिशय महत्त्वाचा आहे। या करारानुसार भारत आणि रशिया संयुक्तपणे युरियाचं उत्पादन करतील। भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर युरिया आयात करतो, पण आता या करारामुळे भारताला रशियाच्या सहकार्याने युरियाचं उत्पादन करण्याची परवानगी मिळेल। 2030 पर्यंत $100 अब्ज पर्यंत व्यापार नेण्याचा दोन्ही देशांचा इरादा आहे। भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि सुमारे 1.5 अब्ज लोकसंख्येची बाजारपेठ आहे। यामुळेच रशिया भारताला एक महत्त्वाचा भागीदार मानतो। व्यापाराच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची होतीच, पण या भेटीतून एक मोठा राजकीय संदेश सुद्धा दिला जातोय। रशिया जगाला हे दाखवू इच्छितो की पाश्चात्य देशांच्या विरोधाला आणि युक्रेन युद्धाला न जुमानता रशिया एकटा नाही। तसंच अमेरिकेकडून रशियावर असंख्य निर्बंध लादले गेले असतानाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची होती। रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासूनच अमेरिका आणि त्याच्या पश्चिमी सोबती देशांनी रशियाला वाळीत टाकण्याचे उद्योग सुरू केलेत आणि ते अजूनही चालू आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत रशियाच्या मैत्रीचा एक नवा अध्याय हा खूप महत्त्वाचा आहे। आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत। त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा। धन्यवाद।